आज आपल्याला अंडा करी करायचा आहे। त्यासाठी मी ही अंडी स्वच्छ धुवून घेतलेत। आता ही उकडायला ठेवायची आपण। ही बघा आता ही आपली अंडी अशी उकडून झालेली आहेत। गॅस बंद करते। बघू शकता हे बघा त्याच्या साली कशा बाजूला झालेल्या आहेत। आता आपण ती साली त्याच्या काढून घेऊया। ही बघा ही अशी अंडी मी उकडून घेतलेली आहेत छानपैकी असं। त्याच्यासाठी आता मी हे अंडा करी मसाला आहे थोडंसं 1 चमचाभर टाकायचं। इथे मी खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण सगळं एकत्र भाजून ह्याचं वाटण केलेलं आहे मी। फोडणीसाठी मी इथे कांदा, टमाटर आणि कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे। आणि इकडे आता मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे। त्याच्यात मी आता 1.5 पळी 1 पळी बस होते तेल टाकते, कारण मला जास्त कट करायचं नाही। सगळ्यात आधी मी कांदा टाकते। त्यानंतर मी टमाटर टाकते। त्यानंतर थोडंसं स्वादसाठी कोथिंबीर पण टाकते तेलात। हळद टाकते चिमूटभर। कलर खूप छान येते हळदीने। हा तयार केलेला मसाला पण टाकूया आपण। मी काही जास्त टाकणार नाहीये मसाला, जेवढं लागतंय तेवढंच टाकणार आहे। लागलं तर मग बघूया। आणि हे अंडा करीचा मसाला पण थोडासाच टाकते मी। हे एकत्र भाजल्यानंतर कसं दिसते बघा छान। स्वाद पण खूप छान येतोय। आपलं हे कोल्हापुरी लाल तिखट टाकते आता मी। बघू शकता 1.5 चमचा घेते मी। आता हे मीठ पण टाकते मी थोडंसं, अगदी चिमूटभर, तर मगाशी अंडी शिजवताना आपण मीठ टाकलेलंच आहे ऑलरेडी। अंडी फुटल्यानंतर ते थोडंसं मिठाचा फ्लेवर त्याला लागतोच अंड्यांना। आता मी हे गरम पाणी घेतलेलं आहे त्यासाठी। आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं, कारण मी 4 अंड्याचीच करणार आहे फक्त आमटी अंडा करी। आता ती उकळी येऊपर्यंत 1-2 सेकंद थांबायचं आपण। तोपर्यंत आपण अंड्यांना छिद्रे पाडून घेऊया। ते आपण आता अंडा करीचा रस केला ना त्याच्यामध्ये ते जाऊ शकते असं छिद्र करून घ्यायचे। आता हे उकळी येत आहे। येते बघा। आता मी 1-1 अंडे टाकते त्यात। असं आतपर्यंत त्याचं तिखट मीठ वगैरे सगळं मसाला लागतो। फुटलेलंच आहे थोडंसं त्याच्यामुळे। आता वरून कोथिंबीर वगैरे अशी टाकायची आपण। बघू शकता तुम्ही उकळी कशी छान पैकी खळखळून यायला लागली। एक थोडा वेळ आपण याला मसाला शिजवून घेऊया। चला आपली आता अंडा करी शिजलेली आहे।
आता मी गॅस बंद करते. किती सुंदर सुंदर झालेलं आहे. मी तेल कमी वापरून सुद्धा कट पण किती छान आलेला आहे बघा. बघू शकता बघा, आपला अंडा करी तयार झालेला आहे. या खायला. कसं झालंय सांगा मला आणि माझ्या चॅनेलला कमेंट करा. ओके, बाय बाय.